काय ग? आजी, मी म्हटलं आईंना हे दूध ठाव आहे मला. प्रियाला नकार आल्याचं लय मनाला लावून घेतलंय बघ शालेनं. पण तू काय काळजी करू नका. मी बोलते तिच्या संग. पण हे काय? अगं दूध घेऊन उभी कशा पाय राहिली तू? घेऊन टाक की. अहो नाही, डॉक्टरांनी मला नवीन औषध दिलंय दुधात घालून घ्यायला, तर ते घ्यायलाच मी किचनकडे चालले होते. असं आहे? ठीक आहे, आलेच. आजी, काय ग? मी आत्ता हे दूध नाही प्यायलं तर चालेल का? मला जरा मळमळल्यासारखं होतंय. ठीक आहे, तुझं मन नाही नव, नग पिऊस. दे माझ्याकडे. हो. मी ठेव. जा. बोल ग. हा सर. काम झालं सर. काय सांगतेस? काय चूक वगैरे नाही ना झाली? नाही सर, प्रश्नच नाही. बास, लय छान. साहेब तुला इनाम देतील. मग कधीच्याला येऊ? ये उद्याच्याला. बर सर, येते येते. साहेब ठेवाय पाहिजे. शाले, काय ग? अगं काय झालं शाले? अगं दोन शब्द बोल माझ्या बरोबर. काही नाही झालं मला. मी अगदी ठीक आहे. तू बस बरं इथं. बस बस इथं. बसू? बस म्हणती नव. बस. बर, बसते. आता मला सांग, काय झालं? काही नाही. अगं काय नाही कसं? हे बघ पोरी, असं मनाला लावून घेऊ नये ग. खरंच काही नाही. म्हणजे ते खोलीत मला जरा असं एकटं वाटायला लागलं, मग मी इथं बाहेर आले जरा. हे बघ, असं एकट्याने विचार करत बसू नये बघ. त्यानं काय बी निष्पन्न होत नाही. स्वतःच मन स्वतःला खात बसतं एवढं. हा, हे बरोबर आहे. हो. मन 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 खातंय मला. हो, मन 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 खात राहत. मन खात राहत. हो शाले, हे बघ, तू सकाळ धरणं काही खाल्लंय का? हा, नाही थांब. हे दूध पिऊन घे. शानी माझी बाळ, घे. अगं घे. आईची ही अवस्था पाहवत नाहीये. काहीही झालं तरी तिला या सगळ्यातून बाहेर काढायलाच हवं. या सगळ्या प्रकरणात ती स्वतःला दोषी समजते. नाही,
त्यापेक्षा मीच मंजिरीला सगळं सांगून टाकलं तर. वेड लागलाय का तुला सत्यजित? काय सांगणार आहेस मंजिरीला? जे सत्य आहे ते सगळं. मग इतके दिवस का नाही सांगितलं सगळं सत्य? पण आता वेळ आली तर सांगावं लागणारच आहे. आणि ज्या कारणासाठी तू इतके दिवस हे लपवून ठेवलं होतंस त्या कारणाचं काय? आता ते कारण तुला महत्वाचं वाटत नाही? डॉक्टर काय म्हणाल्या होत्या आठवतंय ना? हो आठवतंय. मग मंजिरीला कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण देऊ नका असं म्हणाल्या होत्या डॉक्टर. आता तू तिला हे सगळं सांगितल्यावर काय होईल तिचं? तुला काय वाटतं ती सगळं हसत हसत ऐकून घे? अरे मग आता तूच सांग मी काय करू? काहीच कळेन असं झालं. मी काय सांगणार सत्यजित? तुझा डिसिजन तू घ्यायचा आहेस. तूच ठरव आता. आई की होणारं मूल. अशा गोष्टींमध्ये निवड नसते. मग राहा असाच तळमळत. मंजिरी, मंजिरी, काय? कुठे आहेस तू? चल. अहो मी येतच होते. दूध घ्यायचं राहिलंय. म्हणजे हा ग्लास कोणी संपवला? मी दूध प्यायले नाहीये. मगाशी मला मळमळाल्यासारखं होत होतं. मग बहुतेक आजी प्यायला असतील. बरं एक काम कर, तू जा खोलीत, मी घेऊन येतो दूध. आणि तुझी ती औषधाची पावडर ती कुठे? आताच आहे. मी आणतो, तू जा. ठीक. बेस्ट बेस्ट मिसेस, काम फत्तेक, काम फत्तेक. नाव मोबाईल स्विच ऑफ अँड आय एम ऑन. बिफोर तुमच्यासाठी 2 ओळी स्पेशल फॉर यू. चांदी जैसा रंग आहे तेरा, चांदी जैसा रंग आहे तेरा, सोने जैसे बाल. तू ही धनवान गोरी, सब कंगाल. अहो हसा तरी, स्माइल जरा हसा. अहो तुमच्यासाठी आपण इतक्या लांब आलो. यू नॉट स्माइलिंग. स्माइल स्माइल. मला सांगा आज आम्ही इतके खुश का आहोत? विचारा विचारा. का? इंग्लिश मध्ये बाय. WHY. त्याच्यामुळे टाकला. आम्ही का खुश आहोत माहिती? आम्ही आज मुधोळकरच्या जन्माला येणाऱ्या पुत्राचं रिटर्न तिकीट कापलं. मजा येणार, मजा येणार आणखी. Don't waste time. Now this is romantic time.
रोमॅन्टिक टाइम, दिस इज रोमॅन्टिक टाइम. तिकिटाचे नाव दिस इज ऑपरेशन होळकर. फ्रॉम हिअर नाव. काय हवंय मंजिरी? अहो पाणी हवं इथे, पाणी नाहीये. तू थांब, मी आणतो. डॉक्टर कशा आहेत त्या? अजूनही सिरियस आहे. आमचे प्रयत्न चालू आहेत. पण मला सांगा, त्यांनी काय बाहेरचं खाल्लं होतं का? नाही डॉक्टर, हे शक्यच नाही. कारण ती स्वतःच्या हाताने बनवलेलं अन्नच खाते, बाहेरचं खात नाही. पॉयझनिंगची केस आहे. त्यांच्या खाण्यातून पोटामध्ये एखादी विषारी जडीबुटी गेलेली. मी आत्ता हे दूध नाही प्यायलं तर चालेल का? मला जरा मळमळल्यासारखं होतंय. ठीक आहे, तुझं मन नाही नव न गप्प दे माझ्याकडे. हो. अहो माझा दुधाचा ग्लास तो म्हणजे माझ्या ऐवजी आजींनीच. काय म्हणजे असं असेल तर मोठा अनर्थ होता होता टळला. गौरा, आत्ताच्या आत्ता घरी जा, तू ग्लास घे आणि इन्स्पेक्टर मोहितेंना जाऊन भेट. मी त्यांच्याशी फोनवर बोलतो. निघा. माझ्यामुळे सगळं माझ्याचमुळे घडलं. सगळं माझ्यामुळे झालं. घे घे. हे दूध पिऊन घे. शानी माझी बाळ, घे. अगं घे. अगं काय झालं? घे की. एवढं नाही जाणार मला. अगं काय ग तू? थांब, म्या कमी करून देते. अशीच उष्ट चालेल ना तुला? हा एवढं घेशील ना वा? छान माझी. आता काय? नको, मला वासानेच कसं तरी झालं. अगं मी मी आज जाऊन झोपते. काही नाही झालेलं मला. मी ठीक आहे, मला मी झोपते फक्त. बरं ठीक आहे. हे बघ, पण तुला काही खावंसं वाटलं तर मला सांग. मी हा इथंच. यासनी अन्नाची कदरच नाही.
हे बघ, हे जे काही झालंय हा निव्वळ एक योगायोग आहे. आता प्लीज याच्यासाठी तू स्वतःला दोष देऊ नकोस. हा गौरांग बोल. दादा दादा रे, लॅब मधनं दुधाचे टेस्ट रिझल्ट आले आहेत. त्याच्यात पॉइझन आहे, नागबेलीच्या पानांची पावडर. दादा ते खूप पॉइझनस असतं म्हणे, म्हणजे माणूस वाचणं कठीण आहे. बरं, तू एक काम कर, तू ताबडतोब इथे ये. टेन्शन घेऊ नकोस. तिला काही होणार नाही. आणखीन किती त्रास देणार तुम्हाला? हा? अगं वय झालं तुझं आता. मी सुद्धा लहान नाही राहिलो. आता तरी हा त्रास देणं थांबव. लहानपणी कपाटात कोंडून ठेवलंस, मग तुझं तुलाच अपराधी वाटायला लागलं म्हणून सोडून निघून गेलीस. मागे वळूनही पाहिलं नाहीस. सतत तुझा पदर धरून तुझ्या मागे मागे फिरणारा तुझा नातू जिवंत आहे की मेला? म्हणजे जेव्हा तुला हवं तेव्हा तू जवळ करणार, नकोसं झालं की टाकून देणार. समजतेस कोण तू स्वतःला? भांडायचं ना तुला माझ्याशी? भांड ना, मलाही भांडायचं तुझ्याशी. हे भांडण असं अर्धवट सोडून नाही जाऊ देणार मी तुला. आणि माझ्यासाठी थांबायचं नसेल तर निदान मंजिरीसाठी तरी थांब. तुझ्या येणाऱ्या पनपंडासाठी तरी थांब. मला नाहीये ग तुझी गरज, पण त्या सत्यासाठी तरी थांब ज्याला दिवाळीचा किल्ला बनवताना तुझी मदत लागायची. त्या सत्यासाठी तरी थांब जो बापानं बडवल्यानंतर डोळे पुसायला तुझ्याकडे यायचा. त्या सत्यासाठी थांब तो तुला आज्जे म्हणून हाक मारायचा. थांब. मिस्टर मुधोळकर, आता ठीक आहे, तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. चला. आजी, तू काय बी काळजी करू नकास पोरी. मी आहे ना व. अगं मी तुझं कवच आहे ग. जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट येईल ना, तेव्हा तेव्हा तुझ्या मोर उभी राहणारी पहिली व्यक्ती मी असन बघ.